नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, द्विविभाजक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विविभाजक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर या जिल्ह्यामध्ये जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये जायकवाडी मत्स्य बीज केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी आहेत? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा व भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे?
किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगेच्या नावानं किनवट अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मांजरा पठार हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आढळत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या 2 नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगररांग पसरलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय विभागात औष्णिक विद्युत केंद्र एकही नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी खोरे आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43
वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्डमम पर्वतरांगेत उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या राज्याची महाराष्ट्राला सीमा लागत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यात रंधा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारे आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनाऱ्यावरती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजामसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजामसागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मार्गावर चाललेली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या
कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीचे खोरे डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अरुंद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सादर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक सिक्कीम या राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीब उर रहमान यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 जागा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितवा क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला
सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी दिन हा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनाची कमाल वेगमर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेगमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिनेपर्यंत वैध असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांची वेगमर्यादा डॅश आहे? जड वाहनांची वेगमर्यादा डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 60 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश असतो? रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी सक्त मनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परिवहन वाहन चालवणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालक परवाना असणारे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला? महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल.